हाय हॅलो मी छाया मी सर्वांचं स्वागत करते परत एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये। सर्वप्रथम सगळ्यांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। सगळ्यांना आजचा दिवस छान आरोग्यदायी आनंदाचा जावा आणि तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण अशी स्वामींची प्रार्थना। तर इथं मी बाहेर चांगण झाडलं, रांगोळ टाकली आणि खूप आभाळ आलेलं होतं आणि एकदम मस्त अशी थंडीगार हवा सुरू होती बाहेर। तर इथं मग मी थोड्या वेळ बसले सुद्धा बाहेर पोर्चवरती। तर छान वाटत होतं, एकदम आभाळ असं गच्च भरून आलेलं होतं, असं वाटत होतं खूप सारा पाऊस पडणार आणि थोडासा पाऊस पडला पण याच्यानंतर। तर इथं मग म्हटलं चला तुम्हाला थोडंसं दाखवते बाहेरचं वातावरण कशा पद्धतीचं आहे। तर 2-3 दिवसापासून आहे ना सारखा पाऊस पडतोय, ऊन पण पडतं, पाऊस पण पडतो, आभाळ पण येतं, थोडंसं असं वातावरणामध्ये थोडासा बदल झालेला आहे। आणि हे बघा थोड्या वेळानंच आहे ना पाऊससुद्धा पडलेला होता, इथं तुम्हाला दिसत असेल। तर म्हणजे थोडासा ऊन पडलेलं होतं आणि उन्हामध्येच पाऊस सुरू होता अर्धा पाऊण तासानं। तर चला इथं पाऊस सुरू आहे ना, तर मी आता इथं म्हणजे थोडासा चहा घेते, असं पाऊस सुरू असला की चहा घेण्याची इच्छा होते। तर चला तर इथे ना नर्सरीमधून हे झाडं आणलेले। तर इथं हा गुलाब आणलेला आहे, थोडासा केशरी कलर आहे आणि हा गुलाब आहे ना 2 शेडमध्ये, जेव्हा ती कळी उमलणार तेव्हा मी तुम्हाला दाखवणार। इथे हे एक शमीचं झाड आणलं आणि हे एक क्रेझीला नावाचं जे झाड आहे ना तर ते आणलेलं आहे। असे हे 4-5 झाडं आणलेले। ह्या झाडाचं नाव मला काही माहीत नाही, थोडंसं असं कमळासारखं फूल आहे त्याचं। तर इथं म्हटलं आहे ना ते झाडं पूर्ण व्यवस्थित लावून द्यावं। 2-3 दिवस झाले ते झाडं आणून ठेवलेले होते आणि नळसुद्धा आलेले होते ना। तर इथं म्हटलं या कुंड्यांमध्ये जे मी ऑनलाईन बोलवलेले ज्या बॅग्स आहे ना कुंड्यासारख्या, तर त्याच्यामध्ये हे लावून देते। तर इथं मग मी पहिले थोडीशी माती टाकली, शेणखत टाकलं आणि परत माती टाकली, थोडीसं शेणखत टाकलं आणि त्याच्यानंतर मग ते झाड आहे ना त्याच्यामध्ये रोवून दिलेलं आहे। थोडंसं एका साईडनं पन्नी फाडून घेतली, ज्या पन्नीमध्ये जे झाड लावलेलं आहे ना तर त्या एका साईडची पन्नी फाडून त्याच्यामध्ये व्यवस्थित ते सेट करून त्याच्यावरती थोडीशी माती आणि शेणखत टाकून असं ते झाड लावून दिलेले आहे। सगळे झाडं लावून दिले होते। 2-3 दिवस झाले बुलढाण्याला गेलेलं होतं कामानिमित्त। तर मग येताना आहे ना हे झाडं घेऊन आलेले आणि थोडीशी संध्याकाळ झालेली होती ना, म्हणजे रात्रच झालेली होती, 8 वाजलेले होते ना। तर मग ते एवढे झाडं पण समजत नव्हते अंधारामध्ये थोडंसं। तर मग ही 4-5च झाडं आणलेले। तर दुसऱ्या वेळेस म्हणजे अजून घ्यायचे होते मला 2-3, पण मग ते म्हणजे झाडं व्यवस्थित दिसत नव्हते। तर मग मी त्याच्यामुळं काही घेतले नाही, जे मेन झाडं म्हणजे कामाचे होते तेच घेतलेले। 2 गुलाब घेतलेले, एक शमीचं झाड मला खूप दिवसापासून आणायचं होतं ना, तर ते एक घेऊन आलेले आणि हे 2 झाडं मग तिथं आवडले तर मग ते घेऊन आले। तर हे बघा परत पावसाचं वातावरण तयार झालेलं आहे। तर बाकीचे पूर्ण झाडं आहे ना लावून झालेले होते, फक्त हे क्रेझीला नावाचं जे झाड आहे ना तर ते लावायचं बाकी होतं। मी ते झाड काही मी ह्या ऑनलाईन बोलवल्या बॅग आहे ना तर त्याच्यामध्ये काही लावलं नाही मी, ते वेगळ्या कुंडीमध्ये लावलं, म्हणजे कुंडीमध्ये कसं व्यवस्थित सेट होणार। तर मग त्याच्यासाठी नवीन कुंडी आणलेली होती ना, तर त्या कुंडीमध्ये ते झाड लावून दिलेलं आहे। त्याच्यामध्ये थोडीशी माती टाकली, शेणखत टाकलं आणि थोडीशी अशी कॅरी बॅग फाडून त्याच्यामध्ये हे झाड असं व्यवस्थित सेट करून दिलेलं आहे। आणि परत मी आजूबाजूनं शेणखत, थोडीशी माती असे हे झाडं लावलेले। आता समजेल त्याची ग्रोथ कशा पद्धतीनं होते, तसं मी तुम्हाला दाखवणार असते आधामधात। तर ह्या पद्धतीने हे झाडं लावलेले। तर इतकं छान वाटत होतं झाडं लावल्याच्या नंतर, एकदम मस्त वाटत होतं। पोर्चवरती ना असं हिरवे ग्रीन छान वाटत होतं आणि थोडंसं आभाळ पण आलेलं आहे ना, तर मग झाडांना असं पोषक वातावरण पाहिजे। जर झाडांना व्यवस्थित ग्रोथ होण्यासाठी ना हे वातावरण खूप छान आहे आता सध्याचं। तर हे बघा या पद्धतीनं आणि एवढं सुंदर फुल आहे या झाडाचं, मी तुम्हाला आता उद्याच्या व्हिडिओमध्ये दाखवणार ते तोडल्याच्या नंतर। तर हे बघा ह्या पद्धतीचा गुलाबही छान आणलेले आहे, म्हणजे 2 शेडमध्ये। माझ्याकडं ऑलरेडी एक कथ्था कलरचा गुलाब आहे ना, तर ते ऑलरेडी मी लावलेलं आहे त्याचं झाड, तर त्याला पण खूप सारे गुलाब येतात। तर एक केशरी कलरचं आणि एक थोडंसं व्हाईट असा 2 शेडमध्ये येते। तर हे बघा परत थोडंसं आभाळ आलेलं आहे, पावसाचं वातावरण परत तयार झालेलं आहे। तर म्हणजे ऊन पण पडतं, पाऊस पण पडतो, ऊन पण पडतं, पाऊस पण पडतो, सध्या असं सुरू आहे। तर चला इथं सकाळी माझे झाडांचे कामं करून झाले। तर चला मला आता स्वयंपाक करायचा आहे। तर इथं स्वयंपाकामध्ये ना आज मिक्स डाळ लावलेली, म्हणजे उडदाची। तर इथं भाकरी टाकायच्या होत्या, तर इथं मग मी भाकरी टाकून घेतलेला आहे। एक कुकरमध्ये उडदाची डाळ आहे ना, तुरीची डाळ, थोडीशी उडदाची डाळ आणि थोडीशी हरभऱ्याची डाळ असे मिक्स डाळी लावलेल्या आहे। आणि त्याच्यासाठी तर मी हा मसाला काढून घेतलेला आहे, कांदा भाजून घेतलेला आहे, लसूण भाजून घेतलेला आहे, हिरवी मिरची आणि थोडीशी खसखस, एकदम असा थोडासा काळा मसाला तयार केलेला आहे। याच्यामध्ये थोडासा
तर म्हटलं इथं डाळ होईपर्यंत आहे ना पटकन भाकरी टाकून घेते. तर इथं मग माझ्या भाकरी टाकून झाल्या, डाळसुद्धा शिजून झालेली होती आणि एका साईडनं भातसुद्धा लावून दिलेला होता. तर इथं मग मला डाळीला फोडणी द्यायची होती. तर त्याच्यासाठी मी इथं एक पातेलं ठेवलं, त्याच्यामध्ये तेल टाकलं, त्याच्यामध्ये थोडीशी मोहरी टाकली आणि थोडंसं जिरं ॲड केलं. तर इथं थोडंसा म्हणजे काळ्या मसाल्याची जी काळी भाजी असते ना, तर ती म्हणजे बनवायची. त्याच्यामध्ये थोडासा कढीपत्तासुद्धा ॲड केला, फ्रेश पाठीमागून कढीपत्ता तोडून आणला आणि तो ॲड केला. त्याच्यामध्ये थोडासा सांबारसुद्धा ॲड करून दिला तेलामध्ये, म्हणजे थोडासा फ्राय करून घेतला. आणि त्याच्यानंतर जो वाटण तयार केलेलं होतं ना, आपण हिरवी मिरची आणि कांदा ते भाजून घेतलेलं होतं ना, तर त्याचं वाटण मिक्सरला ग्राइंड करून घेतलं आणि ते सुद्धा त्याच्यामध्ये ॲड केलं. तर इथं डाळसुद्धा शिजून झालेली होती, म्हणजे एकदम गाळ शिजलेली पाहिजे ही डाळ, तेव्हा त्या डाळीला ना चांगली टेस्ट येते. तर इथं मग थोडंसं पाणी ॲड केलं आणि ती डाळ अशी घोटून घेतलेली रईच्या साह्यानं. तर इतकी छान झालेली होती डाळ आणि खूप दिवस झाली खाल्ली नव्हती ना. आणि थोडीशी डाळ मला म्हणजे हे वरण आहे ना मिक्स डाळीचं, तर बाजूच्या ताईकडं सुद्धा द्यायचं होतं. तर हे बघा एकदम म्हणजे काळा मसाला तयार करून बनवलेली डाळ इतकी छान झालेली होती, भाकरी सोबत एकदम छान लागते. याच्यामध्ये हिरवी मिरची ॲड केलेली होती ना, त्याच्यामुळं फक्त मी त्याच्यामध्ये हळद ॲड केली. आता याच्यामध्ये मी मिरची पावडरचा वापर केलेला नाही. तर इथं थोडासा खडा मसाला आहे ना, तो सुद्धा टाकायचा, म्हणजे त्याच्यामुळं थोडंसं असं चव छान येते. आणि थोडासा काळ्या मसाल्यामध्ये कसं मसाला जरा असला तर खडा मसाला तर छान लागती भाजी. तर इथं मग मी ती मसाला व्यवस्थित तेलामध्ये फ्राय करून घेतला आणि त्याच्यामध्ये डाळ ॲड केली. तुम्हाला जेवढी पातळ घट्ट पाहिजे त्या प्रमाणात ती बनवायची. भाकर असल्यामुळं थोडीशी भाकरीसोबत आहे ना, तर पातळच डाळ पाहिजे, थोडंसं मग चुरून खाल्लं जातं. तर हे बघा एकदम मस्त अशी इथं ही डाळ बनवून तयार झालेली आहे, झटपट आणि इतकी टेस्टी लागते. तुम्ही नक्की ह्या पद्धतीने एकदा ट्राय करून बघा. त्याच्यानंतर चवीनुसार मीठ ॲड केलं आणि थोडं चला मी आता एक उकळी देते आणि उकळीला आल्याच्यानंतर तुम्हाला परत दाखवते. तर हे बघा भाजीला इथं उकळी आलेली आहे. तर हे बघा एकदम मस्त अशी तर्री आलेली होती मिक्स डाळीवरती. त्याच्यानंतर थोडासा वरतून परत सांबार ॲड केला. तर चला इथं माझा पूर्ण स्वयंपाक करून झालेला आहे. तर चला आता आम्ही जेवण करतो. आणि डाळ बघा एकदम मस्त अशी डाळ झालेली आहे, एकदम गरमागरम. तर चला जेवण करतो आणि जेवण झाल्याच्यानंतर मग मी परत बोलते. तर चला मग दुपारी जेवण झाल्याच्यानंतर थोडासा आराम केला आणि बाजारात गेलो होतो 4 वाजता. तर इथं येताना मग भेंडी आणली बाजारातून, एकदम फ्रेश अशी भेंडी म्हणजे भाजीपाला आलेला होता ना बाजारात, खेड्यावरल्या लोकांनी आणलेला होता. तर भेंडी, गवार, एकदम फ्रेश सांबार, बटाटे संपलेले होते तर बटाटे आणले. आणि इथं भांडेसुद्धा लावून द्यायचे. तर म्हटलं चला एकदा चहा घेऊन घेऊ, एकदा म्हणजे चहा घेतली म्हणजे संध्याकाळचा थोडंसं कामाला सुरुवात होऊन जाते. तर इथं मग मी थोडासाच घेत असते संध्याकाळी चहा. तर चला आम्ही चहा घेतो आणि भाजीपालासुद्धा मग निवडून म्हणजे व्यवस्थित ठेवून देते. सध्या माझी मुलगी घरी आलेली ना, तर तिला पोहे खायचे होते संध्याकाळी. तर म्हटलं चला देवांशले पण खायचे होते पोहे. तर मग इथं मग मी दोघांसाठी पोहे बनवणार होती. आणि इथं तुम्हाला दिसत असेल तर देवांची इथं बडबड सुरूच आहे. देवांचं तोंड म्हणजे कंटिन्यू सुरू असतं. तर आता परत म्हणजे ऊन पडलेलं आहे, हे बघा इथं तुम्हाला दिसत असेल तर परत आता ऊन पडलेलं आहे. म्हणजे ऊन पाऊन असं खेळ सुरू आहे पावसाचा. ऊन पण पडतं पाऊस पण पडतो. तर इथं मग मी कांदा कट करून घेतला आणि पोहे ना थोड्या वेळ भिजत ठेवले होते. आणि खूप दिवस झाले पोहेच बनवले नाही, कारण ते पोहे खाल्ले ना तर देवांच्या पप्पांना मलाही थोडासा ॲसिडिटीचा त्रास होतो. तर मग खूप दिवस झाले पोहेच नव्हते बनवलेले. तर इथं मग मी एक मोठ्या साईजचा कांदा लांब लांब कट करून घेतला, हिरवी मिरची कट केली आणि सांबारसुद्धा कट करून घेतलेला आहे. आणि थोडेसे शेंगदाणे मग जास्तीचे ॲड केले, कारण देवांशले खूप शेंगदाणे आवडतात. असे पोह्यामध्ये जे शेंगदाणे टाकलेले असतात ना, तर ते देवांशले खूप आवडतात. तर इथं देवांश माझ्यासोबत गप्पासुद्धा मारत होता. आणि इथं मग मी काय केलं, कढईमध्ये थोडंसं तेल ॲड केलं, त्याच्यामध्ये मोहरी टाकून घेतलेली आहे. चांगली मोहरी तडतडू द्यायची, म्हणजे तेल चांगलं गरम होऊ द्यायचं आणि त्याच्यानंतरच मोहरी ॲड करायची. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं जास्तीचं जिरं ॲड केलं आणि त्याच्यामध्ये शेंगदाणे तळून घेतले. तेलामध्ये शेंगदाणे तळून घ्यायचे तरच ते पोह्याला आहे ना चव येते. जर आपण थोडेसे कच्चे जर पोहे म्हणजे शेंगदाणे ठेवले तर मग त्याला म्हणजे ते व्यवस्थित लागत नाही. तर तेलामध्ये चांगले तळून घ्यायचे. त्याच्यानंतर मग त्याच्यामध्ये कढीपत्ता ॲड केला. तर कढीपत्तासुद्धा तेलामध्ये चांगला फ्राय होऊ द्यायचा. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये लांब लांब कट करून घेतलेला कांदा ॲड केला आणि हिरवी मिरची ॲड केली. तर हे सगळं व्यवस्थित थोडंसं लालसर होऊ द्यायचं, म्हणजे तेलामध्ये ते चांगलं फ्राय होऊ द्यायचं. आणि त्याच्यानंतरच मग त्याच्यामध्ये पोहे ॲड करायचे.
तर चला मी आता हे व्यवस्थित फ्राय करून घेते. आणि इथं देवांचं सुरूच आहे बडबड. त्याला पोहे खायचे होते ना, आणि आता सध्या त्याची दीदी घरी आलेली आहे ना, तर त्याच्या हातानं तो जेवण पण करतो आहे आणि खातो पण आहे. तर इथं लिंबू तोडून आणलेलं होतं पाठीमागच्या लिंबोणीचं, तर ते लिंबूसुद्धा चिरून घेतलेलं आहे. आणि त्याच्यानंतर मग तेलामध्ये थोडंसं लालसर झाल्याच्यानंतर हळद ॲड केली आणि त्याच्यामध्ये पोहे, भिजून ठेवलेले पोहे ते ॲड करून दिले. तर झटपटीत अशी पोह्याची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. एकदम मस्त झालेले होते पोहे, दोघांनाही खूप आवडले, दोघांनाही आवडीनं खाल्ले. तर चला चांगले पोहे खालीवर परतून घ्यायचे आणि याच्यामध्ये थोडीशी साखर ॲड करायची. त्याच्यामुळे ना चव इतकी छान येते पोह्याला, खूप छान लागते, खूप छान लागतात पोहे. तर इथे बघा थोडीशी साखरसुद्धा ॲड केलेली आहे. तर चला मी आणखीन एक वाफेवर थोडंसं शिजवून घेते. थोडंसं लिंबूसुद्धा याच्यामध्ये ॲड करून द्यायचं, म्हणजे जर वरतून घ्यायचं नसलं ना लिंबू, तर मग पोह्यांमध्येच ॲड करून द्यायचं, म्हणजे वरतून घेण्याचं काम नाही. तर हे बघा एकदम मस्त असे इथे हे पोहे तयार झालेले, एकदम गरमागरम पोहे आणि चवीला तर एकदम टेस्टी झालेले होते. त्याच्यानंतर सर्वकडे शेवटी मी त्याच्यामध्ये सांबार ॲड केला. जेव्हा पोहे भिजून ठेवले होते ना, तेव्हाच त्याच्यामध्ये मी मीठ ॲड करून दिलेलं होतं. म्हणजे भिजून ठेवले होते ना, तर त्याच्यामध्ये मीठ ॲड करून थोड्या वेळ ते मी तसेच ठेवून दिलेले होते. तर चला इथं मस्त गरमागरम पोहे तयार झालेले. तर चला मी मुलांना देते आणि मी पण थोडेसे खाते. तर या तुम्ही पण पोहे खायला गरमागरम. तर चला आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवते. आय होप तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल ना, व्हिडिओला जरूर लाईक करा. भेटूया पण अशाच एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. सगळ्यांना बाय.